वासरेखोंड्यातील सर्व नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। आम्ही आता दहिवेली खांडपे कोंदळे रस्त्यावर उभे आहोत आणि आपण जो पाहताय ह्या रस्त्यावर गेल्या वर्षी मोठमोठे खड्डे होते आणि हा रस्ता खड्डेमय होता। पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आम्ही याच रस्त्यावर खड्ड्यात बसून उपोषण केलं होतं आणि त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली आणि ह्या रस्त्याचं काम मंजूर करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ह्या रस्त्याला जेवढा निधी पाहिजे होता तेवढा निधी उपलब्ध झाला नाही। त्यामुळे या रस्त्यावर आता आपण BBM करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि BBM केले। BBM झाल्याच्या नंतर ह्या रस्त्यावर कार्पेट होत नव्हतं, त्यामुळे आम्ही पुन्हा दुसऱ्यांदा आडविली स्टॉपवर उपोषणाला बसलो होतो आणि त्या उपोषणाच्या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुलजी देवांग यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की ह्या रस्त्यावर थोड्याच दिवसामध्ये कार्पेट केलं जाईल, परंतु आज या रस्त्यावर 4 महिने होऊन देखील कुठल्या प्रकारचं कार्पेट झालं नाही। त्यामुळे आम्ही ह्या बाबतीमध्ये आजतागत पाठपुरावा करतोय की या कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पुढारी असतील त्यांना या बाबतीमध्ये आवाहन करतो आणि नम्रपणे विचारतो, आपण या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ते नूतनीकरण करणे, रस्त्याचे खड्डे भरणे किंवा खड्डे बुजून घेणे किंवा नगर परिषदेमध्ये पुलाची मागणी करणे, आता आपल्यामध्ये एकमेकामध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे आणि मला वाटतं हे श्रेयवादाचं लक्षण आहे। या मतदारसंघाचे आमदार असतील मान्य श्री महेंद्रजी थोरवे यांनी या वासरेखोंड्यामध्ये विकास निधी बऱ्यापैकी दिलेला आहे आणि बऱ्यापैकी ह्या वासरेखोंड्यामध्ये अनेक कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत। ते केवळ आणि केवळ पोलीस मित्र संघटनेच्या उपोषण केल्यामुळे आणि त्या उपोषणाची आमदार साहेबांनी सुद्धा दखल घेतली, संबंधित विभागाने दखल घेतली आणि ह्या वासरेखोंड्यामध्ये रस्ते कॉन्क्रीट झालेले आहेत। आज आम्ही ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये राहुलजी देवांग यांच्याशी पुन्हा चर्चा केली आणि उपोषण करण्याचा आम्ही इशारा दिला। त्यावेळेस त्यांनी आता मान्य केले की याच्यावर आत्ता कार्पेट करून उपयोग नाही, कारण हा कार्पेट निघून जाईल, तर हा आपण कॉन्क्रीट घेऊ। तर हा सुद्धा कॉन्क्रीट करण्यासाठी त्यांनी आता पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आणि ती मागणी आता मला वाटते नोव्हेंबरला पूर्ण होईल आणि हा रस्ता कॉन्क्रीट होईल, आता कार्पेट होणार नाही। त्या अनुषंगाने मी आज कर्जत तालुक्यातील सर्वच जसे आपण सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी असतील, म्हणजे ह्या तालुक्यामध्ये ज्यांनी ह्या तालुक्याचा विकास करायला पाहिजे, जे मोठमोठ्या बाता करतात की ह्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, अनेक प्रकारचे प्रकल्प आलेत, काही प्रकल्पाला विरोध केला जातो, सुरुवातीला विरोध केला जातो आणि नंतर मग तो विरोध मागे घेतला जातो। मला ह्या निमित्ताने सर्वच पुढाऱ्यांना, या राजकीय पुढाऱ्यांना विनंती करायची, जेव्हा रमेश कदम उपोषणाला बसतो आणि ह्या कर्जत तालुक्यातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाला निवेदन देतो, त्यावेळेस मात्र कुठलाही पुढारी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत नाही। तुर्तास फक्त येऊन आमच्या उपोषण ठिकाणी भेट देतो आणि निघून जातो आणि आम्ही पाठपुरावा करतो, त्याला मात्र कुठल्या प्रकारचं सहकार्य करत नाही। आज या कर्जत तालुक्यामध्ये नदी पात्राचे अतिक्रमण असतील, कर्जत तालुक्याचे खड्डेमय रस्ते असतील, कर्जत नगर परिषदेतले उड्डाणपूल असतील, कर्जत नगर परिषदेमधले अनेक समस्या असतील, त्यापैकी बऱ्यापैकी आम्ही समस्या कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे मांडलेल्या आहेत। 2 वेळा उपोषण केलेलं आहे। नगर परिषदेमध्ये तब्बल 22 उपोषण करून सुद्धा कर्जत नगर परिषदेच्या कुठल्याही नेत्यांनी आमच्या उपोषणात दखल घेतली नाही। आश्चर्याची बाब म्हणजे ज्या दिवशी सुट्टी होती त्या दिवशी उपविभागीय अधिकारी आणि कर्जतचे तहसीलदार यांनी दालनात मिटिंग लावली आणि ती केवळ फक्त मुख्याधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांनी 5 दिवस उपोषणाची दखल घेतली, आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही, त्यामुळे लावण्यात आली। म्हणजे या तालुक्यामध्ये जे पुढारी असतील, जे राजकीय सर्व पक्षाचे नेते असतील, यांनी गंभीर दखल घ्यावी। आताच्या घडीला कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जातात, मोठ्या प्रमाणात अन्यायाविरुद्ध लढलं जाते, पक्षाच्या पुढाऱ्यांना सुद्धा कुठलेच अधिकारी ऐकत नाहीत किंवा ते गांभीर्याने घेत नाहीत। त्याचं उत्तम उदाहरण मी सांगेन, कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेबांनी दालनामध्ये बैठक घेऊन आणि या कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी यांना कर्जत नगर परिषदेच्या ज्या आम्ही मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी
सूचना करून सुद्धा त्या कुठल्या प्रकारच्या मागण्या पूर्ण करत नाही. ह्या गेल्या 8 तारखेला ते कर्जत नगरपालिकेची पाहणी करणार होते, म्हणून ते कुठल्या प्रकारची पाहणी केली नाही. बाईटमध्ये नुसतं बोलणं आणि बाईटमध्ये बोलून ते प्रत्यक्षात करणं खूप अंतर आहे. गोलबेज संघटना आतापर्यंत 42 उपोषण करून अनेक समस्या सोडल्यात. अद्याप कुठली पत्रकार परिषद घेतलेली नाही आणि अद्याप कुठल्याही नागरिकांना आम्ही सांगितलेलं नाही की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. प्रत्यक्षात रस्ते उतरून आम्ही खड्डेमुक्त रस्ते केले, प्रत्यक्षात रस्ते उतरून आम्ही खड्डेमुक्ती करून घेतले, अनेक प्रकारचे आम्ही विकास कामं करून घेतली. आम्ही कुठल्याही ग्रामपंचायत सदस्य नाहीत किंवा कुठल्या पक्षाचे नेते नाहीत किंवा पुढारी नाहीत किंवा पदाधिकारी नाहीत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही या कर्जत तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आमची अपेक्षा एकच आहे, तुम्ही एकमेकाच्या विरोधात लढा आणि उद्या परत एकत्र या, परत सत्तेत बसा. हा सारीपाटाचा खेळ सुरू आहे. कालचे पुढारी एकमेकावर चिखलफेक करणारे आज एकत्र बसतात आणि सत्ता स्थापन झाली की पुन्हा वेगळे होतात आणि पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येतात. मला त्यांना हेच सांगायचं आहे की पोलीस संघटनेच्या आंदोलनाची उपोषणाची दखल घेऊन त्या नागरिक समस्या सोडवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करा. येत्या पुढील आठवड्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही थोडे मनुष्यबळ आमच्यावर कमी असल्यामुळे, आर्थिक बल कमी असल्यामुळे आम्ही तोरणच्या विरोधात लढू शकत नाही, पोषण प्रकल्पाच्या विरोधात लढू शकत नाही किंवा कर्जत तालुक्यातले जे आता ब्रिज जे आपण उडान ब्रिजचे जे श्रेयवाद लढा आहे त्याच्यासाठी लढू शकत नाही. पण एक नक्की सांगतो, ज्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या जनतेला ते आश्वासन पूर्ण त्यांनी जर आश्वासन पूर्ण केलं नाही तर मात्र पोलीस संघटना त्याच्या विरोधात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कर्जत तालुक्यात, खालापूर तालुक्यामध्ये रान उठवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आम्ही जनतेला आवाहन करू, ज्यांनी तुम्हाला आश्वासन दिले पूर्ण केले नाही त्याला मत नाही पण दारात पण उभे करू नका. अशा प्रकारची आम्ही कठोर भूमिका घेऊ आणि सर्व नेत्यांना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी भाग पाडू. धन्यवाद.